या एक्सेलच्या सेक्शनमध्ये आपण पाहणार आहोत एज कॅल्क्युलेटरचा वापर कसा करायचा. त्यासाठी पहिल्यांदा डेट टाकायची, आजची डेट ऑफ बर्थ टाकायची. त्यानंतर टुडे डेट या ठिकाणी काढायची आपल्याला. त्यासाठी इक्वल टू लिहायचं, टुडे लिहायचं असं आणि ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट करायचं, एंटर करायची. डेट आली. इयर काढण्यासाठी इक्वल टू लिहायचं, DATED डेटेड इफ नावाचं फंक्शन वापरायचं, ब्रॅकेट द्यायचं. या डेट ऑफ बर्थवर क्लिक करायचं, कॉमा द्यायचं. टुडे डेजवर क्लिक करायचं, कॉमा द्यायचं, इन्व्हर्टेड कॉमा द्यायचं, या ठिकाणी वाय द्यायचं, इन्व्हर्टेड कॉमा क्लोज आणि कौंस बंद करायचं, एंटर करायचं. या ठिकाणी वर्ष आपल्याला निघालं. त्यानंतर आता आपण या ठिकाणी आपल्याला मंथ काढण्यासाठी इक्वल टू लिहायचं, DATED डेटेड इफ फंक्शन परत लिहायचं. त्यानंतर परत डेट ऑफ बर्थवर क्लिक करायचं, कॉमा द्यायचं. टुडेज डेटवर क्लिक करायचं, कॉमा द्यायचं. इन्व्हर्टेड कॉमामध्ये या ठिकाणी काय द्यायचं आहे, YM लिहायचं आहे. इन्व्हर्टेड कॉमा क्लोज कौंस बंद करून एंटर करायचं. या ठिकाणी मंथ निघाले. आता या ठिकाणी जायचं आहे, इक्वल टू लिहायचं आहे. परत DATED डेटेड लिहायचं, डेटेड इफ फंक्शन वापरायचं, ब्रॅकेट द्यायचं. परत अगेन डेट ऑफ बर्थवर क्लिक करायचं आहे, कॉमा द्यायचं आहे. टुडेज डेटवर क्लिक करायचं आहे, कॉमा द्यायचा आहे. इन्व्हर्टेड कॉमी MD लिहायचं, MD असं लिहायचं आणि इन्व्हर्टेड कॉमा क्लोज करायचं, कौंस बंद करून एंटर करायचं आहे, हिट करायचं. या ठिकाणी आता आपल्याकडे एज कॅल्क्युलेटर आलं. या ठिकाणी समजा डेट ऑफ बर्थ चेंज केली, समजा मी 5/4/2002 असं लिहिलं. लगेच आपली डेट ऑफ बर्थ इथं ऑटोमॅटिक डेट मंथ इयर निघून जाईल. हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा.